हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉग चॅनलमध्ये. आणि मी आहे प्रियंका आणि माझ्या व्लॉग चॅनलचं नाव आहे प्रियंका शिंदे व्लॉग. तर कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज आहे रविवार आणि हा रविवारचा व्हिडिओ आहे. तर सकाळपासून काय मी शूट केलेलंच नाही, कारण नॉर्मलीच रुटीन होतं. कारण उपवास होता, त्यामुळे काही जेवण पण जास्त बनवायचं नव्हतं. खिचडीच बनवलेली आणि तीच आम्ही खाल्ली. मग त्याच्यामुळे मग म्हटलं रोज काय खिचडी दाखवायची, त्याच्यामुळे मी दाखवलं नाहीये. तर म्हटलं आता संध्याकाळचं म्हणजे सायंकाळचं रुटीन थोडंसं शेअर करावं तुमच्याशी. तर आत्ताच मी देवाला अगरबत्ती वगैरे लावून झालेली आहे आणि आता जेवण बनवणार आहे. तर काल माझ्या भावाचं लग्न होतं गावाला, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात. म्हणजे आता मी म्हणजे तुम्हाला सांगण्यासाठी सांगते की चुलत भावाचं लग्न होतं. पण मी काय म्हणजे माझ्या चुलत भावाला किंवा बहिणीला किंवा मी असं म्हणजे परक मानलेलंच नाहीये. मी माझ्या सख्या भावा बहिणींसारखंच समजते. त्यामुळे त्याचं लग्न होतं, पण मला ते जाणं शक्य झालं नाहीये. तर घरातल्या सगळ्यांनी बोलवलेलं, खूप चुलत्यांनी पण सांगितलेलं माझ्या ये लग्नालाही, पण मला शक्य नाही झालं. कारण म्हणजे माझ्या मुलांना सुट्टी नव्हते आणि एकटी तर मी कशी जाणार ना, कारण 2 दिवसाचा प्रवास आहे. ट्रेननं गेलं तर आम्हाला 2 दिवस लागतात महाराष्ट्रात पोचायला. आणि माझ्या मिस्टरांचं पण कसं झालं, थोडंसं म्हणजे दुकान पण नाही बंद करू शकत, कारण आता सोन्याचं रेट पण एवढं वाढलेलं आहेत आणि त्या हिशोबाने मग आता कामं पण खूप कमी झालेली आहेत. त्याच्यामुळं मग दुकान बंद केलं तर मग पुढं पुढं प्रॉब्लेम येतात ना जास्त. पण त्यामुळं मग आम्ही नाही बंद ठेवू शकत जास्त दुकान. आणि दुकानात कोण दुसरं एखादं असतं तर मग ठेवलं पण असतं. पण माझं मिस्टर एकटेच आहे दुकानात, त्याच्यामुळं मग ते बंद जास्त नाही ठेवू शकत. त्यामुळं आम्ही नाही ठेवलं आणि मला जाणं पण नाही शक्य झालं. तर मला खूप वाईट वाटलं. म्हणजे मी गेले असते तर तेवढंसं म्हणजे सगळ्यांना भेटले असते. गाठी भेटी पण पडतात, हेच म्हणजे असतं ना आपलं. आणि असंच होतं माझं लग्न झाल्यापासून. मला वाटतं मी 2-3च लग्न अटेंड केले असतील. नाहीतर ते पण मी सहजासहजी गावाला असले तरच मी जाते, नाहीतर स्पेशली मला इथनं जाणं जमतच नाहीये. आणि कसं होतं मग सगळ्या म्हणजे सुखदुःखात त्यांच्या कोणच्याच म्हणजे नातेवाईकांच्या आम्ही नसतो जास्त करून. म्हणजे माहेरचे असू द्या किंवा सासरचे असू द्या, कोणाच्याही आम्ही ना सुखात असतो ना दुःखात असतो. एवढं म्हणजे हे लांब राहण्याचं म्हणजे एक हेच आहे. कारण जर जवळ असतं तर माणूस जातं ना. मी एकटीही गेली असती. जर जवळ असतं तर तिथल्या तिथं आम्ही गेली असती, माझ्या मुलांना घेऊन गेली असती. सो तेवढी तर आपण ॲडजस्ट करतो. पण लांब असल्यामुळं थोडंसं खूप प्रॉब्लेम येतात. तर तेवढी म्हणजे समजूतदार आहेत माझ्या चुलत्यांनी म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्यांनी समजून घेतलं. आहे लांब तर पण माझ्या घरातली गेलेली, म्हणजे माझे सासूबाई, सासरे आणि माझ्या जावचं एक मुलगा, म्हणजे ते गेलेले. बाकी म्हणजे जाऊबाई दीर वगैरे नव्हती गेली, पण बाकीची फॅमिली माझी जी होती ती घरातली गेलेली. पण मला नाही जाता आलं, त्यामुळे मला खूप म्हणजे वाईट पण वाटलं. गेले असते तर तेवढंच म्हणजे एन्जॉय पण झाली असती. आणि हेच म्हणजे आपल्याला एक ओढ असते ना आपल्या माणसांची, असते. पण काही वेळेला ती म्हणजे गप्प पण बसावं लागतं काही गोष्टींमुळं. आणि सगळ्यात तिकडं माझ्या माहेरी सगळ्यात मोठी आहे मी, म्हणजे सगळ्यात मोठी आहे मी. आमच्यात म्हणजे 4-5 भावंडात मी सगळ्यात मोठी आहे. आणि इकडं सासरी मी सगळ्यात लहान आहे, माझे मिस्टर सगळ्यात लहान आहेत, म्हणजे सगळ्यात छोटी आहे. असं बऱ्याच जणांसंग होत असेल की माहेरी मोठं असतं ते सासरी छोटं होतं, आणि जे सासरी छोटं असतं ते हे माहेरी छोटं असतं ते सासरी जाऊन मोठं होतं. असं बऱ्याच जणांसोबत होत असेल. तसं आहे, मी माहेरी मोठी आहे तर सासरी मी सगळ्यात लहान आहे, म्हणजे मी सगळ्यात बारकी सून आहे आमच्या इकडची, सासरची. तर असं आहे थोडंसं आमचं. पण मी थोडासा व्हिडिओ बोललेली मी म्हणजे माझ्या जाऊबाईंचा मुलगा गेलेला, त्याला मी म्हटलेली की शूट करून आण. पण त्याला जसं जमलं तसं थोडंसंच त्यानं शूट केलेलं आहे. तो काही समोर वगैरे जास्त गेला नसेल, मग थोडासाच व्हिडिओ आहे तो मी करीन थोडासा म्हणजे ॲड. आणि इथनंच माझ्या भावाला, माझी जी नवीन वहिनी आहे आमच्या घरात, तिला त्यांच्या लग्नाच्या म्हणजे खूप खूप शुभेच्छा. इथनंच त्यांच्या नवीन संसारासाठी माझ्याकडून आशीर्वाद आहेत. कारण मी मोठी आहे, तो लहान आहे, सगळ्यात मोठी मी आहे. त्यामुळं माझ्याकडून त्यांना आशीर्वादच आहे खूप. माझे व्हिडिओ म्हणजे आमचे पाहुणे पै वगैरे पण बघतात, माझे चुलते पण बघतात, माझ्या घरातली सगळीच बघतात. त्यामुळं त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचेल, माझा भाऊही बघेल, माझी वहिनीही बघेल. त्यांना मग इथूनच मी त्यांना आशीर्वाद देते, म्हणून व्हिडिओद्वारेच मी त्यांना आशीर्वाद देते. मी काही पोचू तर काही नाही शकले, पण बघू आता पुढं आम्ही बघू, ठरवले भविष्यात म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच काहीतरी नंतर करणार आहे आम्ही काहीतरीच. कारण म्हणजे काम वगैरे महाराष्ट्रातच सुरू करणार काहीतरी, बघू. पण अजून एवढ्या लवकर नाहीये शक्य, थोडं टाइम जाऊ द्या. कारण माझी मुलं पण इथं शिकत आहेत. थोडंसं मुलांचं शिक्षण वगैरे झालं की मग पुढचं आहे नियोजन थोडंसं. ते तुम्हाला कळेल जर मी व्हिडिओ बनवत राहिले तर तुमच्या ह्यापर्यंत ते पोहोचलच.
तर असू दे, आता जे आहे ते आहे, सत्य परिस्थिती आहे, ती काय आपण बदलू शकत नाही. आता आपल्या महाराष्ट्रात नंतर आम्ही राहायला वगैरे आलो तर मग जायचं सगळ्यांच्या सुखात दुःखात सामील व्हायचं. तोपर्यंत तर नाही होता येत सगळ्यांच्या सुखदुःखात सामील, तर घेतात सगळी समजून, त्यामुळे काय नाही वाटत. पण माझी सासूबाई सासरे ते खरंच खूप चांगले आहेत. त्यांना आम्ही फोन केला ना, म्हणजे माझ्या माहेरचं कोणताही कार्यक्रम असू द्या किंवा काही असू द्या, ते कधीही चुकवत नाहीत. भले आम्ही म्हणजे मी नसते किंवा माझे मिस्टर पण नसतात, पण माझे सासू सासरे कधीच चुकवत नाहीत, ते सगळ्या कार्यक्रमात हजर होतात. तर चला, आज तुमच्या बरोबर मी रात्रीच्या जेवणाचं रुटीन शेअर करत आहे. तर खूप दिवस झालं मी व्हिडिओ पण म्हणजे असं ब्लॉग वगैरे बनवलेलाच नाहीये. तर माझं असं डेली रुटीनचं ब्लॉग टाकायला मला काय नाही, पण थोडंसं म्हणणार तुम्हाला पण कशाला बोर करा, कारण माझं रुटीन हे तेच असतं. त्याच्यामुळे मग मी थोडीशी हे होते, त्याच्यामुळे मी रेग्युलर नाही टाकत ब्लॉग. मग आपली मी रेसिपी वगैरे टाकते. तर मला थोडंसं सपोर्ट करा. माझ्या चॅनलचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा. म्हणजे ज्या पहिल्यांदा पाहत असतील मला, त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तर थोडंसं मलाही प्रोत्साहन भेटेल नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि झालं तर थोड्या दिवसानं माझी मुलं पण येतील घरी सुट्टीसाठी. आता सुट्टी लागेल त्यांना. आता त्यांची एक टेस्ट होणार आहे, म्हणजे शाळा सुरू झालेली आहे ना त्यांची. मग आता एक टेस्ट होईल, परीक्षा होईल, आणि नंतर मग ते सुट्टी देतात. मग आहे 1-1.5-2 महिन्याची तर सुट्टी असते त्यांना घरी. मग येतील घरी, मग नंतर मग मी बनवणार मग थोडे ब्लॉग. आणि आजही मी बनवणार आहे हा लाल भोपळा. आपल्याकडे बहुतेक याला लाल भोपळा म्हणतात, पंजाबमध्ये याला पेठा म्हणतात. तर याची भाजी बनवणार आहे. चवीला खूप छान लागते ही भाजी खरंच, आणि छान बनते पण. इकडं ना म्हणजे असं लग्नातनी वगैरे पण असते ही भाजी बनवलेली. असं कुठं छोटं मोठं कार्य एखादं म्हणजे असलं ना, काही फंक्शन वगैरे, तर त्याच्यामध्ये पण ही भाजी, सुक्की भाजी याची असते. चांगली बनते आणि चवीला पण छान लागते ही. तर तीच मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर तुम्हाला आवडली तर नक्की बनवून बघा ही भाजी. आणि पेठा स्वस्त आहे इकडे आम्ही पेठा बोलतो, आपल्याकडे लाल भोपळा बोललं जातं याला. आणि कोवळाच असतं, ही कोवळ आहे एकदम, त्याच्यामुळं ह्याचं साल वगैरे काही काढायची नाहीये. असंच त्याच्या आतलं फक्त बिया वगैरे काढून कट करणार आहे मी. तेच कट करण्यासाठी बसलेली मी इथं. मग म्हटलं आपण व्हिडिओ पण सुरुवात करूया, आज एखादा व्हिडिओ बनवूया. आणि पुढं मी ती क्लिप पण ॲड करते थोडीशी माझ्या भावाच्या लग्नातली. म्हणजे थोडीशीच आहे, पूर्ण तर काय नाही, फक्त ते थोडंसं शूट केलेलं जेवढं आहे तेवढंच मी तुमच्याशी शेअर करते. तर अशी छोटीशीच व्हिडिओ क्लिप मी ॲड केलेली आहे, एवढीच होती माझ्याकडं. तर माझ्याकडून आणि माझ्या मिस्टरांकडून माझ्या भावाला आणि वहिनीला नवीन संसारासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. तर थोडंसं मी गावदेवाचं पण 1-2 फोटो होते माझ्याकडं, ते पण मी शेअर केलेले आहे पुढे. मी पण सर्वांनी आशीर्वाद द्या माझ्या भावाला आणि वहिनीला. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. गावदेवाचा फोटो आहे आणि या माझ्या चुलते आणि मम्मी आहे, तर त्यांचा सर्वांचा फोटो आहे. आणि हा साखरपुड्याचा फोटो आहे. तर एवढंच होता माझ्याकडे. तर इथे बघा, मी जो लाल भोपळा होता ना, तो कट करून घेतला आणि धुवून पण घेतलेला आहे मी स्वच्छ. तर त्याचे मी साल नाही काढले त्याच्यावरचे, कारण साल नाही काढले तर चालतं. जर निबार असला तरच साल काढायचं, नाही तर मग तसाच केलं तरी चालतं. मग त्यामुळे मी साल नाही काढलं. आणि अर्धा भोपळा मी तसा शिल्लक ठेवलेला आहे, अर्धाच मी घेतलेला आहे, बास होईल एवढाच. आणि इथं मी 2 कांदे घेतलेले आहेत, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे. तर एवढं मी त्याच्यामध्ये मसाल्यासाठी मी घेतलेलं आहे. इथे बघा, गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवरती मी कढाई ठेवून तेल तापवलेलं आहे. तर तेल तापलं की त्याच्यामध्ये ना थोडंसं मेथीदाणे टाकलेले आहेत, कारण ह्या भाजीला फोडणी ही पहिल्यांदा मेथीदाण्याने दिली जाते. तर मेथीदाणं तडतडायला लागलं थोडंसं की त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे. आणि जिरं टाकलं की कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, जे सर्व मी दाखवलेलं तुम्हाला, ते मी बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे. तर ही पेस्ट जी आपण टाकलेली आहे ना, ती तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे. जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही आहे तोपर्यंत
हे पेस्ट आपण ती भाजून घ्यायची छान अशी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत. बघू शकता इथे तेल सुटलेलं आहे व्यवस्थित असं मसाल्याला. आणि आता मी गॅस कमी केलेला आहे आणि कमी गॅस करून आपण त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा हळद पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी. तर तुम्ही याच्या जागी काळं तिखट टाकलं तरी चालतं, पण मी हिरव्या मिरच्या थोड्या जास्त वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे मग मी काळं तिखट टाकलेलं नाही. फक्त थोडीशी काश्मीरी लाल मिरची टाकून हा सर्व मसाला थोड्या वेळ असा भाजून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी पाणी थोडंसं टाकलेलं आणि तेच पाणी मी त्याच्यामध्ये टाकत आहे. तर हा मसाला भाजण्यासाठी मी पाणी टाकलेलं आहे. मसाला असा भाजल्यामुळे भाजीला चव छान येते. तर हा मसाल्यातलं पाणी आटेपर्यंत व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंतही मसाला आपण भाजून घ्यायचा आहे. तर झाकण वगैरे ठेवायची काही गरज नाही आहे. मी आज काही झाकण वगैरे ठेवलेलं नाही आहे त्याच्यावरती. असंच आपण फुल गॅसवरती थोडासा तो तेल सुटेपर्यंत तो मसाला आपण भाजून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता छान असं पाणी आटलेलं पण आहे आणि तेलही सुटलेलं आहे मसाल्याला. तर त्याच्यामध्ये आपण जे लाल भोपळा आपण कट करून ठेवलेला तो आपण टाकून घ्यायचा आहे आणि ते टाकून व्यवस्थित असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे मसाला लागला जातो व्यवस्थित असं. तर थोड्या वेळ मिक्स करून घ्यायचा आणि थोडासा तो मसाला मिक्स झाला की त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मीठ हे चवीनुसारच टाकायचं आणि मीठ टाकूनही थोडंसं ते मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहे. तर साखरेमुळे ना आंबट गोड अशी चव येते, कारण आपण आमचूर पावडर ही नंतर टाकणार आहे ही भाजी शिजल्यानंतर, त्याच्यामुळे खूप छान चव येते. त्यामुळे साखर ही थोडीशी या भाजीत टाकावीच लागते, थोडीशी टाकायची जास्त नाही. आणि ते साखर टाकून ही थोडंसं आता मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता गॅस कमीच आहे, तर कमी गॅसवरतीच ना ते 7-8 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं. 7-8 मिनटं झाली की नंतर ते उघडून बघायचं. तर बघू शकता इथे 7-8 मिनटं झालेली आहे आणि मी त्याच्यावरचं झाकण काढून उघडून बघत आहे. तर छान असं भाजीला पाणी पण सुटलेलं आहे आणि तेल पण बघू शकता तुम्ही. तर ही भाजी चवीला खूप छान लागते. तर आता थोडीशी मिक्स करायची, नाहीतर आपली भाजी करपली जाते. याच्यासाठी एकदा उघडून बघायचं आणि उघडून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर 7-8 मिनटासाठी ठेवून घ्यायचं झाकण त्याच्यावरती. तर 15 ते 20 मिनटामध्ये ही भाजी शिजली जाते. तर बघू शकता इथे नंतरची पण 7-8 मिनटं झालेली आहेत आणि आता मी त्याचं भाजी उघडून बघत आहे. तर भाजी तयार झालेली आहे. बघू शकता भाजी शिजून छान अशी तयार झालेली आहे. तर चवीला खूप छान लागते ही भाजी. तर इकडं भरपूर कार्यक्रमामध्ये पंजाबमध्ये ही भाजी बनवली जाते आणि पुरीबरोबर ही खूप छान लागते ही भाजी. एकदम टेस्टी अशी भाजी आहे. तर तुम्ही या पद्धतीनेही लाल भोपळ्याची भाजी करू शकता. तर इथे मी अर्धा चमचा आमचूर पावडर टाकलेले आहे. तर सगळं झाल्यानंतर याच्यामध्ये आमचूर पावडर टाकायची आणि तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता, पण माझी कोथिंबीर मी टाकलेली नाही आहे. तर इथं बघा भाजी तयार झालेली आहे आणि आता मी भाजी साईडला ठेवून मी रोट्याही बनवून घेतलेल्या आहेत बघा सगळ्या. तर रोट्याचा व्हिडिओ मी काही शेअर केलेला नाही आहे. आणि आता भाजी रोटी दोन्हीही तयार झालेलं आहे. एका साईडला मी इकडे काकडी कापत आहे जेवताना खाण्यासाठी. तर चांगलं असतं गरमीची काकडी खाल्लेली. तर गरमी आता चालूच झालेली आहे आणि काकडी पण खूप स्वस्त आहे इथं. त्या दिवशी मी 50 रुपयाची 3.5 किलो काकडी मी आणलेली आहे. तर 3.5 किलो काकडी 50 रुपयाला भेटते आणि चवीला पण खूप छान आहे. ही कवळी आहे काकडी, जी थोडीशी जून आहे त्याची मी भाजी बनवणार आहे. तर नंतर मी पुढचा व्हिडिओ माझा त्याचाच येईल काकडीच्या भाजीचा, ती पण मी बनवणार आहे. तर बघू शकता इथे मी काकडी पण कट करून घेतलेली आहे आणि आता मी आमच्या दोघांसाठी जेवणाची ताटं वाढून घेत आहे. तर बघू शकता भाजीला किती छान रंग पण आलेला आहे आणि चवीला पण ही भाजी खूप छान लागते. तर मी अर्धा भोपळा अजून माझा शिल्लक आहे, मी अर्धाच इथे घेतलेला आहे, कारण जास्त नाही मी बनवली भाजी, थोडीच बनवली. तर हे मी माझ्या मिस्टरांसाठी ताटामध्ये भाजी वाढत आहे. तर पहिल्यांदा ते देवाला निवेद वगैरे दाखवतात, मी असंच म्हणजे निवेद दाखवते, मी स्पेशल असं नाही ठेवत प्लेटमध्ये वगैरे. ताटं वाढवून घेतल्यानंतरचाच मी नैवेद्य देवाला दाखवते, कारण तिथे जागाच नाही आहे माझ्या मंदिरामध्ये, मग जास्त पण मग ते प्लेट वगैरे ठेवता येत नाही आहे. तर मी काकडीही त्यांना दिलेली आहे आणि आता इथं मी माझी प्लेट वाढून घेत आहे. तर या सर्वजण जेवायला. तर जेवतानाचं काही मी शूटिंग घेणार नाही आहे, फक्त मी प्लेटा वाढतानाच मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर या सर्वजण जेवायला आणि आता आम्ही जेवण करून घेतो. तर मी पण मला काकडी वगैरे मी सर्व घेतलेलं आहे.
तर इथं बघू शकता जेवण वगैरे झाल्यानंतर मी इथे भांडी घासून घेत आहे. तर इकडे थोडंसं मी कॅमेऱ्यात बघून हसते. तर मी कॅमेरा थोडासा ॲडजस्ट केलेला, कारण मला ॲडजस्ट करावाच लागतो, कारण माझं किचन छोटं खूप आहे, त्यामुळे मला प्रत्येक हे दाखवता येत नाही आहे. तर थोडंसं मी ॲडजस्ट करून इथं मी भांडी घासून घेते. तर माझा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी आजच्या व्हिडिओचा इथंच एंड करते. तर ही भांडी मी सर्व घासून घेते आणि आजच्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. सर्वांना शुभरात्री. भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.